पाडव्याच्या दिवशीचा ब्लॉग मी थोडा लेटच टाकते, कारण गावाकडे रेंजचा आणि पावसामुळे लाईटीचा पण खूप जास्त प्रॉब्लेम होता. मोबाईलची चार्जिंग आणि रेंजचा पण प्रॉब्लेम होता, म्हणूनच ब्लॉग मी अपलोड केले नाही. तर पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर छान अशी तयारी करून यांना उठणं लावून घेतलं आणि आंघोळ झाल्यानंतर औक्षण पण केलं होतं. आणि गिफ्टचा काही विषय नव्हता, कारण ऑलरेडी यांनी मला गिफ्ट दिलं होतं, म्हणूनच मग जी तयारी केलेली ती तर वेस्टच गेली. तसं काय नाही आहे, गिफ्ट हे मला प्रत्येक वेळेस देतात, तर एकदा दिलं नाही म्हणून काय झालं. त्यानंतर गेलो होतो, चासचा बाजार होता, म्हणूनच मग बाजार करायला खूप जास्त गर्दी होती दिवाळीमुळं. तरी पण मग थोडंफार भाजीपाला घेतला आणि एवढ्या गर्दीमधून यांना वाटत होतं मी हरवते की काय, पण तसं काहीच नव्हतं होणार. छान छान असा भाजीपाला घेतला आणि गावाकडे इतका छान असा भाजीपाला मिळतो ना, सगळं बघून मला तर वाटत होतं काय घेऊ आणि काय नाही. जेवढं होतं ते घेतलं आणि त्यानंतर मग लगेच आहे ना आम्ही जायला निघालो, कारण माऊला घरीच ठेवून आलो होतो, ते रडण म्हणून मग लगेच बाजार करून निघलो आम्ही. त्यानंतर मग रात्रीचं जेवणाचं काही टेन्शन नव्हतं, स्वयंपाक एवढा काय बनवायचा नव्हता, म्हणूनच मग रिलॅक्समध्ये घरी गेलो. आणि घरी गेल्यानंतर जेवण वगैरे करून मस्त असे परत एकदा दिवाळी सेलिब्रेट केली. आणि ही दिवाळी खूपच छान आणि मस्त गेली आमची. दोघा भावांची दिवाळी सेलिब्रेट झाली नव्हती, म्हणून यांनी पण फटाके फोडले आणि त्यानंतर मग फॅमिलीसोबत पण छान असे फटाके फोडले. आणि असा संपवला पाडव्याचा दिवस. कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.